नमस्कार. भारतातला डाव्या विचारसरणीचा उग्रवाद म्हणजे आपण ज्याला माओवाद म्हणतो, तो आता एका खूप महत्वाच्या टप्प्यावर आहे. सरकारचा दावा आहे की ही चळवळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण खरंच हे इतकं सरळ आणि सोपं आहे का? चला, या गुंतागुंतीच्या विषयाच्या दोन्ही बाजू जरा समजून घेऊया. सरकारने एक डेडलाईन जाहीर केली आहे, 31 मार्च 2026. या तारखेपर्यंत माओवाद देशातून पूर्णपणे संपवायचा आहे. आता ध्येय तर खूप मोठं आहे, नाही का? पण जसजशी ही तारीख जवळ येतेय तसा एक मोठा प्रश्न उभा राहतोय. फक्त लष्करी कारवाई करून हा अनेक दशकांचा लढा कायमचा जिंकता येईल का? आणि समजा जिंकला तर त्यानंतर पुढे काय होणार? आणि हो, ही चळवळ कमजोर होतेय ह्याचा एक मोठा पुरावा नुकताच समोर आला. तिप्पिरी तिरुपतीसारख्या एका मोठ्या ज्येष्ठ माओवादी नेत्याचं आत्मसमर्पण. हे काही साधं उदाहरण नाहीये. यावरून स्पष्ट दिसतंय की ही चळवळ आतून किती खिळखिळी झालीये. पण एक मिनिट थांबा. आजची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर एक प्रश्न महत्वाचा आहे. ही चळवळ इतकी फोफावलीच कशी? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. पाहूया या बंडाची मुळं नेमकी कोठे आहेत. याची कारणं काही एक दोन नाहीत आणि ती खूप खोल वर रुजलेली आहेत. जरा विचार करा. जमिनीची असमान वाटणी, आदिवासी समाजावर होणारा सततचा अन्याय आणि असे दुर्गम भाग जिथे कित्येक दशक सरकार नावाचा प्रकार पोहोचलाच नव्हता. ह्या सगळ्यामुळं लोकांमध्ये एक प्रचंड असंतोष आणि एकटेपणाची भावना वाढत गेली. आणि त्यात भर पडली ती म्हणजे भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या अत्याचारांची, ज्यामुळे ही आग आणखीनच भडकली. आणि इथेच कथेला एक महत्वाचं वळण मिळतं. जिथे सरकार पोचू शकलं नाही, ती रिकामी जागा माओवाद्यांनी अचूक भरून काढली. त्यांनी स्वतःची एक समांतर व्यवस्था उभी केली. ते लोकांचे आपापसातले तंटे सोडवायचे, त्यांना एक प्रकारची सुरक्षा द्यायचे. आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात त्यांना स्थानिकांचा इतका मोठा पाठिंबा मिळाला. अर्थात या वाढत्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी गेल्या दशकात सरकारने एक व्यापक आणि जोरदार रणनीती आखली. आणि ही केवळ बंदुकांच्या जोरावर लढलेली लढाई नव्हती, तर त्यापेक्षा बरंच काही जास्त होतं. सरकारची ही रणनीती 5 मुख्य स्तंभांवर उभी होती. 1. थेट माओवादी नेतृत्वावरच प्रहार करायचा. 2. गुप्तचर यंत्रणेचं जाळं अधिक घट्ट विणायचं. 3. स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांची ताकद वाढवायची. आणि शेवटचे 2, जे कदाचित सर्वात महत्त्वाचे होते, दुर्गम भागात रस्ते आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी पोहोचवून सरकारची प्रत्यक्ष उपस्थिती निर्माण करायची आणि लोकांपर्यंत पोहोचायचं. या कामाचा आवाका किती प्रचंड होता ते या आकड्यावरून लक्षात येईल. तब्बल 15,000 किलोमीटर इतके लांब रस्ते त्या दुर्गम भागांमध्ये बांधले गेले, जिथे पूर्वी साधा रस्ताही नव्हता. यामुळे झालं काय की माओवाद्यांना हालचाल करणं अवघड झालं आणि सुरक्षा दलांना त्यांच्यापर्यंत पोहोचणं एकदम सोपं झालं. रस्त्यांसोबतच आली कनेक्टिव्हिटी. 9,000 पेक्षा जास्त मोबाईल टॉवर्स. याचा परिणाम दुहेरी होता. एकीकडे लोकांना बाहेरील जगाशी जोडता आलं आणि दुसरीकडे माहितीचा प्रवाह सोपा झाल्यामुळे माओवाद्यांना लपून राहणं आणि एकमेकांशी संवाद साधणं जवळजवळ अशक्य झालं. आणि फक्त सुविधा देऊन सरकार थांबलं नाही, तर त्यांनी आपली पकडही घट्ट केली. विशेषतः छत्तीसगड आणि आंध्र ओडिसा सीमेसारख्या माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये सुमारे 200 नवीन सुरक्षा तळ उभारले गेले. याचा अर्थ असा की त्या भागावर आता सरकारचं थेट नियंत्रण आलं होतं. तर मग या सगळ्या रणनीतीचा, या रस्त्यांचा, टावर्सचा आणि सुरक्षा तळ्यांचा जमिनीवर नक्की परिणाम काय झाला? तर गेल्या काही वर्षांमध्ये माओवादी प्रभावाचा नकाशा अक्षरशः बदलून गेला आहे. आणि हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. विचार करा, 2000च्या दशकाच्या सुरुवातीला देशातले जवळपास 200 जिल्हे माओवादाने प्रभावित होते. आज हाच आकडा खाली येऊन फक्त 38वर थांबला आहे. हा किती मोठा बदल आहे, नाही का? आणि थांबा, या 38 जिल्ह्यांचीही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यातले फक्त 7 जिल्हे असे आहेत जिथे माओवाद्यांचा प्रभाव अजूनही तीव्र आहे. उरलेल्या 31 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, पण तिथे लक्ष ठेवावं लागते. याचाच अर्थ जी लढाई एकेकाळी संपूर्ण देशात पसरल्यासारखी वाटत होती, ती आता एका खूप लहानशा भागात येऊन केंद्रित झाली आहे. तर सुरक्षा आणि लष्करी पातळीवर हे एक मोठं यश आहे, यात काहीच शंका नाही. पण इथेच ही कथा संपत नाही. किंबहुना इथूनच खऱ्या आणि कदाचित सर्वात मोठ्या आव्हानाला सुरुवात होते. कारण हा विजय म्हणजे शेवट नाही, तर ही फक्त एक पहिली पायरी आहे. आणि यामुळेच तो सर्वात मोठा प्रश्न पुन्हा उभा राहतो.
बंदुका शांत झाल्या म्हणजे लोकांच्या मनातला असंतोषही संपला का? की ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे? इथे दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे युद्ध जिंकणं आणि दुसरं म्हणजे शांतता जिंकणं. अटक, आत्मसमर्पण, कमी झालेला हिंसाचार हे सगळं युद्ध जिंकल्याचं लक्षण आहे. पण शांतता जिंकण्यासाठी लोकांना चांगली शासन व्यवस्था, शाळा, दवाखाने आणि रोजगाराची संधी द्यावी लागते. आणि हे दुसरं आव्हान पहिल्यापेक्षा खूप मोठं आणि खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. म्हणूनच या लष्करी यशाचं रूपांतर प्रशासकीय विश्वासार्हतेमध्ये करणं हेच आता सर्वात मोठं आव्हान आहे. जोपर्यंत त्या भागातल्या लोकांना हे वाटत नाही की हे सरकार आपलं आहे, आपल्यासाठी काम करतंय, तोपर्यंत तिथे खरी आणि कायमस्वरूपी शांतता येऊ शकत नाही. आणि इथेच एक धोक्याची सूचना आहे. जरी बंदुकीच्या जोरावरचा माओवाद संपला, तरी ज्या कारणांमुळे तो जन्माला आला, तो असंतोष, ती अन्यायाची भावना, ती संपलेली नाही. आणि हीच भावना आता नवीन रूप घेऊ शकते. कदाचित शहरी भागात किंवा जमीन, पर्यावरण आणि कामगारांच्या हक्कांसाठी होणाऱ्या आंदोलनांच्या रूपात ती पुन्हा समोर येऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर रेड कॉरिडॉरचा नकाशा नक्कीच लहान झाला आहे, पण ज्या तक्रारींनी आणि ज्या अन्यायाने त्याला जन्म दिला होता, ती कारणं अजूनही तशीच आहेत. जर या मूळ समस्यांची उत्तरं शोधली नाहीत, तर हा असंतोष उद्या नव्या आणि अधिक गुंतागुंतीच्या रूपात पुन्हा उभा राहील. त्यामुळे कदाचित बंदुका शांत झाल्या असल्या तरी खरी लढाई तर आत्ता सुरू झाली आहे.